खतरनाक विषय. तुमच्या भावाने पण पिलं एकदम पद्धतशीर. ते पिशवीचा डायरेक्ट काहीच चुराडा करून टाकणार. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपण चाललोय आपला जो बाल मित्र जो आहे, म्हणजे पहिलीपासून जो 10वी पर्यंत जो मित्र होता गाईज, आज त्या माझ्या मित्राची आहे हळद. गाईज आपण चाललोय भाट्याला हळदीला. सगळे पोरं आहे ना, जेवढे पण क्लासमेट होते ना गाईज, जेवढे पण म्हणजे पहिली ते 10वी सगळे क्लासमेट आहेत ते. फक्त त्याच्यामधून काही क्लासमेट आहे जे मिसिंग असणार आहे, कारण ते थोडं जॉबमुळे विषय. चला गाईज जाऊ आता पेट्रोल पंप तिथं. गाईज तर आता आपला पवन भाऊ आलेला आहे, त्यानंतर अमित भाऊ आपला टिंगू मास्टर आपण आलेला आहे गाईज. तर गाईज आता आपल्याला निघायचं आहे आणि ऋतिक भाडांगे पण येतो आहे संसरी नाक्यावर. त्याला तिथून पिकअप करू आणि त्यानंतर जाऊ आपण हळदीला. सो गाईज तर आता भाडांगे भाऊची एंट्री झालेली आहे. सगळे ग्रुपमध्ये निघाले. कोण भाडांगे दिसत नाही का? हा भाडांगे म्हणे. कोण भाडांगे? नावाने बोल. अरे आता तरी बरं आहे, आडनावाने बोलतोय आपण. शाळेमध्ये बापाच्या नावाने आवाज द्यायचं सांगा. आणि हा याला काय नावाने आवाज द्यायचं? राजू याचा काही विषय नव्हता. परत तो आपला हा काय नाव नाग्याला गंगे. मुलीला काय म्हणायचं? सो गाईस तर आपण आलेलो आता घरी. मस्त जेवण वगैरे केलं गाईस. आता घेऊ झोपून, कारण फुल जाम. गाईस तर आता आपण चाललेलो आहे स्टार फायरच्या ऑफिसला. म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून आहे ना त्यांचे स्टिकर घ्यायचे. नाशिक रोडला काहीतरी एक हॉस्पिटल आहे, तिथे फायर एक्सटिंग्विशरला स्टिकर लावायचे म्हणून नाही. गाईस फायनली आपण आता पोहोचलेलो आहे पिनेकल मॉलजवळ. ऑलरेडी नाशिकच्या सिटीमध्येच आपण ये साईड सिटन मारणे का. तर काही चला जाऊ आता तिथं स्टिकर वगैरे घेऊ, बघू ऑफिसला कोण आहे काय. गोडाऊनला आलेलं आहे आणि फुल ताक विषय घेऊन टाकलेला आहे भाऊनी. खतरनाक विषय. तुमच्या भावाने पण पिलं एकदम पद्धतशीर. ते पिशवीचा डायरेक्ट काहीच चुराडा करून टाकणार. हे बघ डायरेक्ट चुराडा विषय. याच्यात जलजिरा टाकला होता बघा, थोडं जलजिरा दिसत असं. आणि ऊन एवढं भयंकर आहे. अरा नाद नाही करायचं, बसन तेव्हा झाडाखाली उभी. काहीच घरी आल्यावर पण आहे ना एवढी जाम व्हायचे काम आहे ना प्रमाणाच्या बाहेर, नाही का. हे बघा काहीच आता येऊन सर्टिफिकेट बनवत बसलो होते बघा, दिसले का? हे सर्टिफिकेट बनवत बसलो होतं एवढं गठ्ठा. धन्य. त्याच्यात गाईज आमची हॅक्की ना 2-3 दिवस झाले बाहेर जात नाही फिरायला. कारण काय माहिती का? फक्त गाईज हे ऊन, एवढं ऊन आहे ना, म्हणजे मुख्य प्राण्याचे सुद्धा हाल होऊ राहिले. डोक्याला ताण होऊन गेलं. मला स्वतःला बसवत नाही ते घरात, पण काय आता काम आहे थोडंफार करावंच लागतं. नाही काम केलं तर धन्य. मग आपलं खायचे वांदे होते. कारण आता त्याच्यात गाईज आपल्याला राशन नाही भेटणार. पप्पा आत्ता सांगत होते का म्हणे 2 महिन्यानंतर आपलं राशन बंद होणार आहे. का बरं? तर म्हणे काय कारण होतं. हा बरं म्हणे जमीन नाव आहे म्हणून. ती जमीन किती लांब, आम्ही काही जमीन करत नाही आणि आमचं राशन बंद झालं. आता बाहेरून सगळं घ्यावं लागेल. डोक्याला ताण. आता एक 2-3 पोते घेऊन टाकावं लागणार आहे घरात खायला. तर काहीच बघू आता थोड्याने येणार आहे एक जण, त्यांना सर्टिफिकेट द्यायचं ते देऊन. काहीच ॲक्च्युली एवढी खतरनाक झोप लागून गेली ना दुपारी मला 3-4ला.
डायरेक्ट आत्ताशी उठलोय. टाईम झालेला आहे 7. वातावरण बघा कसं होऊन गेलेलं आहे. गाईज आता आपण चाललेलो आहे बिटकोला. बिटकोला जायचं कारण असं आहे का आपला दादू भाऊ जो आहे तो प्रत्येक वेळेस आपल्यासोबत नॉनव्हेज वगैरे खायला असतो. प्रत्येक ठिकाणी का आम्ही जातो हॉटेलला वगैरे. आता गाईज त्याला केलं आहे ॲडमिट. बघू आता काय नेमकं त्याच्या विषयी. त्याला जाऊन भेटू आपण. सो गाईस तर आपण आज गेलो होतो आपल्या दादू भाऊला भेटायला. दादू भाऊला भेटून आलो. त्यानंतर गाईज आपण गेलो होतो परत कुठं सतीश सरांकडे पण गेलो होतो. एक छोटंसं काम होतं. त्यानंतर आत्ताशी घरी चाललेलं आहे. आणि टाईम किती झालेला आहे माहिती का? 11:10 झालेले. चला गाईज आता जातो घरी. घरी जाऊन पहिले करतो जेवण कारण जाम भूक लागली तुमच्या. चला गाईज भेटू मग आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. बाय बाय. जय महाकाल.